कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गरुड पुराण अध्याय 15वा। श्रोतेहो, आपण या अध्यायात पाहणार आहोत पुण्यवंत लोकांना पुनर्जन्म नेमका कसा मिळतो व मनुष्य शरीराचे सूक्ष्म वर्णन। गरुडाने भगवंतांना पुन्हा प्रश्न केला की धर्मात्मा स्वर्गाचा भोग घेतल्यावर पवित्र कुळात जन्माला येतो म्हणता, तर त्याच्या मातेच्या पोटात प्रवेश करण्यापासून पुढचे सर्व चरित्र सविस्तर सांगा। तो पुण्यात्मा देह प्राप्त झाल्यानंतर कसा वागतो, काय करतो ते मला ऐकायचे आहे, तरी त्याविषयी हे करुणा करा, मला सांगा। तेव्हा श्रीहरी भगवंत बोलू लागले की गरुडा, हा तुझा प्रश्न फार उत्तम आहे, पण ते सर्व गहन रहस्य असले तरीही त्याचे ज्ञान झाले तर माणूस सर्वज्ञानी होतो। या शरीरातील पारमार्थिक स्वरूपाची रचना कशी आहे, त्या देहात अखिल ब्रह्मांडांची तत्वे कशी भरलेली आहेत, तसेच योगी लोकांनी या देहातच धारणा कशी करावी ते सर्व काही तुला मी आता सांगतो। आणखी या देहातच योगी 6 चक्रांचे चिंतन ज्या पद्धतीने करतात व ब्रह्मरंध्रात म्हणजे टाळूमध्ये चिदानंद स्वरूपाचे ध्यान कसे करतात ते ऐक। तो पुण्यवंत जीवात्मा त्या जन्माच्या समयी पवित्र व धनवंताच्या कुळात कसा जन्मतो व त्या अगोदर त्याच्या आईबापाचे आचरण कसे असते तेही तुला सांगतो। प्रथम म्हणजे जेव्हा स्त्री ऋतुमती होते तेव्हा 4 दिवस पुरुषाने तिच्याशी संबंध ठेवता नये, तोपर्यंत तिचे मुखसुद्धा पाहू नये, कारण तिचा देह दूषित म्हणजेच अशुद्ध असतो। जेव्हा 4थ्या दिवशी ती सचैल नाहते डोक्यावरून, तेव्हा ती शुद्ध होते। 7 दिवसानंतर ती देवपूजा, पितृपूजा व व्रताचरणासाठी योग्य होते। या सप्ताहामध्ये जर गर्भधारणा झाली तर होणारी संतती अशुद्ध मनोवृत्ती घेऊन जन्मते। नंतर होणाऱ्या गर्भधारणेतून बहुत करून पुत्र जन्मतात। पाळीच्या पहिल्या दिवसापासून समसंख्येच्या रात्रीच्या संबंधातून पुत्राचा जन्म तर विषम संख्येच्या रात्रीतील संबंधातून मुलीचा जन्म होत असतो। म्हणून आठवड्यानंतर सम अगर विषम दिवशी संबंध करावा। सामान्यपणे सर्व स्त्रियांच्या 16 रात्रीपर्यंत ऋतुकाळ सांगितलेला आहे, त्यातही 14व्या रात्री जर गर्भधारणा झाली तर होणारा पुत्र सद्गुणी, भाग्यवंत, श्रीमंत आणि धार्मिक असा निपजतो। परंतु सामान्य लोकांना 14वी रात्र साधता येत नाही। उत्तम पुत्राची इच्छा असली तरी त्या स्त्रीने 5व्या दिवसापासून सात्विक आणि मधुर अन्न घेत जावे। कडू, खारट, तिखट तसेच उष्ण भोजन करू नये। असे केल्याने त्या स्त्रीचे गर्भाशय औषधी पात्र बनते आणि त्यात पडणारे बीज अमृताप्रमाणे होते। त्यामुळे तो वीर्यदाता पुरुष उत्तमपैकी पुत्ररूपी फळ प्राप्त करतो। संभोगा आदी पुरुषाने तांबूल खावा, फुले ल्यावीत, सुगंधी द्रव्य, अत्तर, चंदन वगैरे लावावे व स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत। मनात धार्मिक विचार करत सुंदर बिछाण्यावर स्त्री सहनी जावे। ज्यावेळी गर्भाधान होते त्या क्षणी पुरुषाची मनोवृत्ती जशी असते त्याच प्रकारच्या स्वभावाचा जीव गर्भाशयात प्रवेश करतो। सर्वव्यापी चैतन्य हे वीर्यातल्या बीजकणांमध्ये असतेच, परंतु स्त्री पुरुषांचा संभोग होत असताना जेव्हा दोघांची उत्कट इच्छा, चित्त व वीर्य एकरूप होतात त्या क्षणीच वीर्यजंतू स्त्रीच्या गर्भाशयात द्रवातून फेकला जातो। मग ते पुरुषवीर्य आणि शोणित म्हणजे स्त्रीरज यांचे मिलन होते व देहनिर्मितीला आरंभ होतो। पुण्यवान पुत्र गर्भधारणेच्या क्षणापासूनच जन्मदात्या आईबापाला आनंद देत असतो। त्याचे पुंसवन, विधी वगैरे सर्व संस्कार होतात। अशा पुण्यात्माच्या जन्मकाळी ग्रह आपल्याला उच्च स्थानी त्याचप्रमाणे शुभ स्थानी असतात। त्याचा जन्म झाल्यावर ब्राह्मणांना भरपूर दान दिले जाते। तो बुद्धिमान असूनही गर्वी असतो, पित्याकडे सुखाने वाढतो, त्याला सत्संग लाभतो आणि तो सर्व शास्त्र आत्मसात करतो। पूर्वीचे तपाचरण, तीर्थयात्रा अशा सर्व पुण्यकृत्यांचे फळ म्हणून तो अव्यंग, निरोगी, धनसंपन्न होऊन तारुण्यात दिव्य स्त्रियांसोबत सुख उपभोगीत दान करत असतो। नंतर आयुष्याच्या उत्तर काळात तो नित्य आत्मा, सत्य वस्तू व अनात्मा म्हणजे बाकीचा सर्व भ्रम यावर चिंतन करू लागतो। तेव्हा तो सत्य काय व आभास काय हे कळावे म्हणून ब्रह्मचिंतन करू लागतो। आता ब्रह्म कायम आहे व तो अनात्म गोष्टींपासून निर्लेप आहे हेच आणखी एक स्पष्ट कळावे म्हणून पृथ्वीसहित अनात्म वस्तूंचे गुण सांगतो। पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश अशी 5 स्थूल म्हणजे जाणवणारी भूते आहेत। ती तशी मुळात वेगवेगळी व स्वतंत्र आहेत, पण जेव्हा ती परस्परात मिसळून त्यांचा आकार बनतो तेव्हा तो पंचभूतात्मक देह असे म्हटले जाते। त्याला मी असे सांगतो की या देहात त्वचा म्हणजे कातडी, हाडे, नाड्या, केस व मांस म्हणजे चरबी या 5 वस्तू पृथ्वीतत्वाच्या आहेत। लाळ, मूत्र, वीर्य, मज्जा व रक्त या 5 वस्तू जलतत्वापासून बनतात। भूक, तहान, आळस, झोप व अंगकांती या 5 गोष्टी तेजापासून बनतात। हे सर्व योग्यांचे म्हणणे आहे। आकुंचन पावणे, धावणे, ओलांडणे, प्रसार पावणे आणि हालचाल अर्थात चलनवलन हे सर्व वायूचे गुण आहेत असा उल्लेख आहे। शब्द म्हणजे आवाज, ध्वनी, विवर,
शून्यत्व, चिंता, मोह व संदेह हे 5 गुण आकाश तत्वाचे आहेत. पूर्वसंस्कारातून तयार झालेले मन, बुद्धी, अहंकार व चित्त असे हे चतुष्टय असते, तेच अंतःकरण होय. कान, कातडी, डोळे, जीभ आणि नाक ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत, तर वाचा, हात, पाय, गुदद्वार व जननेंद्रिय ही 5 कर्मेंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रियाच्या देवता कान म्हणजे दिशा, कातडीची वायू, डोळ्याची सूर्य, जिभेची वरुण व नाक अश्विनी कुमार अशा असून कर्मेंद्रियाच्या ज्या देवता आहेत त्याच्यामध्ये वाचा ही अग्नी, हात इंद्राची, पाय विष्णू, गुदद्वार यम व जननेंद्रिय म्हणजे प्रजापती अशा आहेत. या शरीरात 10 नाड्या असून त्यांची नावे इडा, पिंगला, सुषुम्ना, गांधारी, गजजीवा, पुषा, यशस्विनी, अलंबुषा, कुहू आणि शंखिनी अशा आहेत. या नाड्या देहामध्येच आहेत. प्राण, अपान, समान, उदान, व्यान, नाग, कुर्म, कृकल, देवदत्त व धनंजय असे 10 प्रकारचे वायू देहात असतात. त्यांची स्थाने पुढीलप्रमाणे आहेत. प्राणवायू हृदयात असतो, अपान हा गुदद्वारात, समान नाभीत, उदान कंठ व व्यान सर्व शरीरभर, नागवायूमुळे ढेकर येतो, कुर्मवायूमुळे डोळ्यांची उघडझाप होते, कृकल वायूमुळे भूक लागते, देवदत्त वायूमुळे जांभळ्या येतात आणि झोप लागते. 5वा तो धनंजय नावाचा शरीरभर पसरलेला वायू आहे. तो मरणानंतर जळून जाईपर्यंत शरीर सोडित नसतो. मनुष्य अन्नाचे जे पौष्टिक घास खातो त्या अन्नातील सार असे रस म्हणजे व्यान वायूतील शरीरातील सर्व नाड्यांमधून भरतो. जेवणानंतर त्या अन्नाला 2 भागात विभागण्याचे काम वायू लगेच करू लागतो. तो वायू गुदस्थानात जाऊन त्या अन्नातील रस व चोथा अलग करून अग्नीच्या वर पाताळ रस व त्यावर अन्न असे रचतो आणि अग्नीच्या खाली म्हणजे प्राण स्वतः राहून अग्नीला चेतवतो. नंतर अग्नी तो रस व निरुपयोगी चोथा हे दोन्ही वेगळे काढतो. मग व्यान नावाचा वायू तो पौष्टिक रस सर्व शरीरात पोहोचवतो. टाकाऊ असणारा मळ शरीराच्या नाक, कान आदी करून 12 छिद्रातून बाहेर पडू लागतो. ती 12 छिद्र अशी आहेत. त्यामध्ये कान, डोळे, नाक, जीभ, दात, बेंबी, नखे, गुदद्वार, जननेंद्रिये म्हणजेच लिंग योनी, सूक्ष्म नसा, कातडी आणि अंगावरचे केस ही सर्व मळाचा निचरा करणारी स्थाने आहेत. ज्याप्रमाणे सूर्याकडून प्रकाश मिळून लोक व्यवहार करण्यासाठी समर्थ होतात, त्याचप्रमाणे देहातील आत्म्यापासून सत्ता प्राप्त करून सर्व वायू आपापले कार्य करतात. गरुडा मानवी शरीराचे 2 भाग पडतात. त्यापैकी पहिला भाग आहे व्यवहारिक शरीर आणि दुसरा आहे पारमार्थिक म्हणजे सूक्ष्म शरीर. प्रथम व्यवहारातील शरीर हे 350 कोटी रोम, 7 लाख केस व 20 नखे असतात. अरे विनतापुत्रा, सर्वसाधारणपणे देहात 32 दात असतात. 4000 तोळे म्हणजे 1000 पळे मांस आणि 400 तोळे म्हणजे 100 पळे रक्त असते. मेद म्हणजे चरबीचे प्रमाण 40 तोळे, 28 तोळे, कातडी 48 तोळे, मज्जा व 12 तोळे एवढे महारक्त असते. आणखी असे प्रमाण आहे की शुक्र 2 कुडव असून स्त्रीचे रजोद्रव्य 1 कुडव असते. हाडांची संख्या 360 अशी गिनती सांगण्यात आलेली आहे. स्थूल व सूक्ष्म अशा दोन्ही जातींच्या मिळून कोट्यावधी नाड्या सर्वत्र पसरलेल्या आहेत. पित्त 200 तोळे व कफ 100 तोळे एवढ्या वजनाचा असतो. सतत निघणाऱ्या मळमूत्राची निश्चित अशी काही गणती करता येणे शक्य नाही. ते प्रमाण आहारानुसार असते. तर असे हे व्यावहारिक म्हणजे स्थूल शरीर वरील गोष्टींनी भरलेले असते. पारमार्थिक शरीरात म्हणजे सूक्ष्म देहात सर्वच्या सर्व 14 भुवने असून सर्व दिव्य पर्वत, सर्व द्वीपे, सर्व सप्तसमुद्र आणि सूर्यासहित सर्व ग्रह भरलेले आहेत. या पारमार्थिक देहात 6 चक्र आहेत. शिवाय या ब्रह्मांडात जेवढे म्हणून गुण वर्णिलेले आहेत तेवढे सर्व गुण या शरीरात भरलेले आहेत. त्या सर्व गुणांवर योगी धारणा करतो व त्या धारणेमुळे योगी विराट रूप होतो. ते गुण आता सांगतो. या देहात पायांच्या तळव्याखाली तल आहे, पावलात वितल आहे, गुडघ्यात सुतल आहे व मांड्यांमध्ये महातल आहे. नितंबस्थानी तलातल, गुप्तेंद्रिय स्थानी रसातल व कमरेत पाताळ आहे. असे 7 लोक म्हणजे सप्तपाताळे या देहातच आहेत. पुढे नाभीमध्ये भूलोक, नाभीवर भुवरलोक, हृदयात स्वर्गलोक, तसेच कंठस्थानी महरलोक आहे. मुखस्थानी जनलोक, कपाळात तपोलोक आणि टाळूमध्ये सत्यलोक अशी ही तलापासून सत्यलोकापर्यंत 14 भुवनांची व्यवस्था आहे. त्रिकोण स्थानाच्या मध्यभागी मेरू पर्वत असून खालच्या कोणात मंदार पर्वत आहे. उजवीकडील कोणात कैलास पर्वत व डावीकडील कोणात हिमालय पर्वत आहे. तो त्रिकोण अधोमुख असून वरच्या रेषेवर निषद पर्वत आहे. उजव्या बाजूच्या रेषेवर गंधमादन व डावीकडील रेघेवर रमणाचल आहे. असे 7 पर्वत या पारमार्थिक शरीरात आहेत. आता 7 द्वीपांची स्थाने अशी की हाडात जंबूद्वीप, मज्जांमध्ये शाकद्वीप, मांसामध्ये कुशद्वीप असून शिरांमध्ये क्रौचद्वीप आहे. कातडीमध्ये शाल्मद्वीप, केसांमध्ये गोमेदद्वीप आणि नखामध्ये पुष्करद्वीप अशी रचना आहे. आता 7 समुद्र कुठे कुठे आहेत ते सांगतो. पहा श्रोते हो, लक्ष देऊन ऐकत राहा. नाही समजलं तर पुन्हा पुन्हा ऐका, तुमच्या लक्षात येईल.
मानवी शरीराची जी रचना आहे ती. क्षार समुद्र हा मूत्रात, क्षीरसमुद्र दुधात म्हणजे स्तनांमध्ये, सुरासमुद्र कफात, घृत समुद्र मज्जामध्ये असतो. रससागर देहातील रसद्रव्यात, दधी समुद्र रक्तात असून स्वादू समुद्र गळ्यातील पडजिभेत असतो. नंतर ग्रहस्थाने अशी आहेत की नादचक्रात सूर्य आहे, तर बिंदू चक्रात चंद्र आहे, डोळ्यात मंगळ असतो आणि हृदयात बुध असतो. विष्णू स्थान नाभी इथे गुरु, नाभीच्या आतील पोकळी शनी, वीर्यकोशात म्हणजे अंडकोशात शुक्र व मुखात राहू आहे. वायुस्थान अर्थात फुफ्फुसात केतू असतो. अशा प्रकारे सगळे ग्रह सूक्ष्म देहातच आहेत. तेव्हा संपूर्ण विश्वाचे ध्यान आपल्याच सूक्ष्म शरीरात करावयाचे असते. त्यासाठी प्रथम भल्या पहाटे उठावे, नंतर ब्रह्मबद्ध पद्मासन घालून बसावे. आधी सांगितलेल्या 6 चक्रांचे चिंतन करावे. जसा गुरु उपदेश असेल तसा अजपाजप करावा. ही अजप नावाची गायत्री मुनिजनांना मुक्ती देते. हिच्या जपाचा संकल्प केल्याच्या क्षणापासून माणूस सर्व पापातून मुक्त होतो. गरुडा ऐकून घे, मी तुला अजपाजप करण्याचा उत्तम क्रम सांगणार आहे. तो जप केल्याने आपल्या जीव दशेपासून सुटून मोकळा होतो. 6 चक्रांची नावे अशी: मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा असे त्यांना म्हणतात. त्यांचे चिंतन क्रमाने लिंग, नाभी, हृदय, कंठ, भुवयांच्या मधोमध व टाळूवरील छिद्र या स्थानी करावयाचे असते. मूलाधार चक्राचा रंग अग्नीसारखा असून त्याला 4 पाकळ्या आहेत. त्या पाकळ्यांपासून व श स स, लक्षात घ्या, व श श स असे 4 वर्ण उत्पन्न होतात. स्वाधिष्ठान चक्र सूर्यापासून असून त्याच्यापासून 6 पाकळ्यातून ब भ म य र ल हे 6 वर्ण उत्पन्न होतात. मणिपूर चक्र लाल भडक असून 10 पाकळ्यांचे आहे आणि त्यातून ड ढ न त थ द ध न प आणि फ असे 10 वर्ण निघतात. अनाहत चक्र सोनेरी रंगाचे आहे. त्याला 12 पाकळ्या असून त्यातून 12 वर्ण जे क ख ग घ ड च छ ज झ त्र ट आणि ठ असे उत्पन्न होतात. 5वे विशुद्धी चक्र चंद्रकांतीच्या रंगाचे असून त्याच्या 16 पाकळ्या आहेत. त्यातून अह ते अह पर्यंतचे अ आई अह पर्यंतचे 16 स्वर निर्माण होतात. त्यानंतरचे जे आज्ञाचक्र आहे ते लालसर असून त्याच्या 2च पाकळ्या व हं स अशी 2 अक्षरे निघतात. शेवटी टाळूमध्ये लखलखीत असे सहस्रार म्हणजे हजारो पाकळ्यांचे चक्र आहे. ते आनंद स्वरूप, कल्याणकारी, ज्योतिर्मय व चिरंतन आहे. या चक्रांमध्ये मूलाधारापासून क्रमाने गणपती, ब्रह्मा, विष्णू, शिव, जीवात्मा, गुरु आणि सर्व व्यापक परब्रह्म यांचे चिंतन करावे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार सर्वसामान्यपणे प्राण्याचा श्वासोश्वास 24 तासात 21,600 एवढा होतो. या क्रियेत श्वास घेतेवेळी स व सोडतेवेळी हम असा सूक्ष्म ध्वनी होत असतो. अशा प्रकारे प्राणी हंस आणि सोहम या महामंत्राचा अजाणता जप करत असतो. या सर्व जपसंख्येतील 700 जप गणपतीला, 6000 ब्रह्मदेवाला, 6000 विष्णूला, 6000 शिवाला, 1000 जीवात्म्याला आणि 1000 गुरुला व 1000 चिदात्मा अशा परब्रह्माला अर्पण करावा. या चक्रात ब्रह्मापासून निघणारे जे तेजस्वी किरण असतात त्यांचे चिंतन सत्सांप्रदायिक अरुण वगैरे मुनी करत असतात. शुक आदी करून मुनीसुद्धा आपल्या शिष्यांना याच मार्गाचा उपदेश करतात. म्हणूनच थोर महात्म्यांची पद्धती लक्षात घेऊन सुज्ञ मनुष्याने त्यांचे अनुकरण करावे. प्रथम सर्व चक्रातील देवतांची मानसपूजा एकाग्रपणे करावी. नंतर गुरुने दिल्याप्रमाणे अजपा गायत्रीचा जप करावा. अगोदर जे सहस्र पाकळ्यांचे कमळ टाळूच्या तळाशी असते त्यात हंसावर बसलेल्या व वर आणि अभय देत असलेल्या अशा आपल्या सद्गुरूंचे ध्यान करावे. त्यांच्या पायातून निघत असलेल्या अमृतधारेत देह धुतला जात आहे अशी धारणा करावी. पंचोपचारी पूजा करावी आणि स्तुती करून नमस्कार करावा. एवढे झाल्यानंतर कुंडलिनीचे ध्यान करावे. ती 3.5 वेटोळी घालून राहते आणि 6 चक्रातून वर खाली अशा गतीने फिरत असते. त्यानंतर सुषुम्ना नावाच्या मार्गाचे ध्यान करावे. त्या मार्गाने जे पुरुष जातात ते विष्णूचे श्रेष्ठ पद प्राप्त करतात. नेहमी ब्रह्ममुहूर्ताच्या समयी सनातन स्वयंप्रकाश व नित्यानंदमय असे ध्यान मी सांगितल्याप्रमाणे करावे. मनाला स्थिर करतेवेळी जसे गुरुने सांगितले असेल तसेच तंतोतंत करावे. आपली अक्कल अजिबात चालविता कामा नये. तसे केल्यामुळे पतन म्हणजे मार्ग भ्रष्ट होण्याचा धोका असतो. अशा तऱ्हेचा अंतर्याग झाला की मग बहिर्यागाला आरंभ करावा. त्यात स्नान, संध्या, वंदन व हरिहराची पूजा हा भाग येतो. आता जे देहाभिमानी अर्थात शरीरावर आसक्ती असणारे बहुसंख्य लोक असतात ते अंतर्यागासाठी मन एकवटून शकत नाहीत. अशांसाठी माझी भक्ती करणे हाच मार्ग सोपा व मुक्ती देणारा आहे. याखेरीज तपस्साधना, योग साधना असे मोक्ष देणारे पुष्कळ मार्ग आहेत, परंतु सामान्य जीवांसाठी माझ्या भक्तीचा मार्गच योग्य आहे. ब्रह्मदेवासह सर्वजणांनी 3-3दा वेदशास्त्री तपासून असा निर्णय दिला आहे की यज्ञयाग वगैरे पासून चित्त शुद्ध होते.
आणि तेव्हा माझी खरी भक्ती जडते. मग कधी त्याची पिछेहाट होत नाही. तेव्हा हे गरुडा, जो पुण्यवान असतो तोच असा वागतो आणि माझ्या भक्तीच्या प्रभावाने सनातन अशी मुक्ती आहे ती तो प्राप्त करून घेतो. अशा प्रकारे श्रोते हो, श्री गरुड पुराणचा अतिशय सुंदर असा हा अध्याय पुण्यवान लोकांना पुनर्जन्म कसा मिळतो व मनुष्य शरीराचे एक सूक्ष्म वर्णन इथे समाप्त झालं आहे. व्हिडिओ संपवताना छोटीशीच विनंती आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. धन्यवाद.